नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. तर मी पुण्यात आलेलो आहे आणि आता मला जाऊन पी-जी बघायचा आहे. म्हणजे त्याच पी-जीमध्ये जाणार आहे. पण झालं असं ना, तर झालं असं आहे, माझा जो रूममेट होता पी-जीवरचा, तो नाशिकचा होता. मी त्याला फोन लावला होता. माझ्याकडे त्याचा नंबर आहे आणि मी काही सामान पण ठेवलं होतं त्याच्याकडे माझं, अंगावर घ्यायचं किंवा चप्पल वगैरे होती माझी तिथं. आणि मग त्याला फोन लावला, तो नाशिकला होता. आजारी पडलेला आहे. म्हणजे व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे म्हणून गावी गेलेला आहे तो, कारण खायची इच्छा होत नव्हती म्हणे. आणि मला त्याने सांगितलं की रूममध्ये ना ओडिसाचा एक जण आलेला आहे कुणीतरी, त्याच्यामुळं मला तर दुसरं रूम भेटणार होती हे साहजिक होतं. आणि कोणत्या पण रूममध्ये टाकून देतात हे लोक. मग त्याच्यामुळं मी काय डिसाईड केलेलं आहे ना, एक जातो आणि दुसरा पीजी बघतो, आणि जर नाही भेटला मला पीजी तर तो पीजी आहेच. आणि एक तुमच्यासोबत पण शेअर करायला होईल का मी नवीन पीजी ट्राय करतोय. तर बघू आता. ऑफिसमध्ये 6 वाजून गेलेले आहे आणि आता मी जातोय पीजीवर. पीजी बघतो. शिवाजी महाराज चौकात जातो, पीजी बघतो. मी एकच पीजी बघणार आहे, कारण तिथं विष्णू ते राहिले होते. विष्णूने मला सांगितलं होतं तिथला पीजी चांगला आहे आणि तिथलं जेवण पण चांगलं आहे. मी मुळात जेवणामुळे राहतोय. एनिवेज म्हणजे तो पीजी काय इतका पण भारी नाही मी ज्याच्यामध्ये राहत होतो. आणि म्हणजे कोणत्या पण रूममध्ये राहायला आणि एक अंधारात तिथं टाकून ते, त्याच्यामुळे त्या पीजीमध्ये जायची इच्छा नाही माझी. तर विष्णूने मला सांगितलं होता त्या पीजीमध्ये जातोय मी, आणि तो मराठी माणसाचाच पीजी आहे, त्याच्यामुळे तिथलं जेवण पण चांगलं आहे. तर मग मी आता जातोय. 6 वाजून गेलेले. ऑफिसमधून निघतो आता. लॅपटॉप वगैरे घेतो आणि निघतो बॅग घेऊन माझी. तुम्हाला दाखवतो आता मी पीजी. आणि हे बघा, ही ना काय असं काहीतरी वेगळं नाव राहतं याला. आणि बोनसाई जेव्हा झाड लावता ना त्याच्यामध्ये खाली लावता आहे, म्हणजे मातीवर हे लावता, जेणेकरून की भारी पण दिसतं एकदम. आणि म्हणजे सुशोभित दिसतं एकदम. आणि पाणी पण कमी लागतं याच्यामुळं. बघा किती ते. आणि ह्या लाल मुंग्या बघा वेगळ्याच आहे. किती मोठमोठ्या मुंग्या आहे. सो हे असं असतं ते. ही पण वनस्पतीच असते. याला ह्या खालच्या मुळ्या आहे. इझिली लावू शकता तुम्ही याला. निघालो मी ऑफिसमधून. थोडा उशीरच झाला होता निघायला आज. काम पण भरपूर होतं त्याच्यामुळं. आणि थकलो पण भरपूर होतो. शिवाजी महाराज चौकामध्ये पोहोचलो मी. आणि थोडी भूक लागली होती मला. आणि मी विचार करत होतो काय खाऊ काय खाऊ. रस्ता वगैरे क्रॉस केला आणि पीजीकडं निघालो होतो मी. तितक्यात मला रस्त्यामध्ये ना हे मक्का विकणारे भेटले होते. यांना मी विचारलं किती रुपयाला आहे. तर हे मक्काचं एक कणीस 30 रुपयाला होतं आणि 2 कणसं 50 रुपयाला होते भाजून. आणि कणस पण छोटेच होते, जास्त काही मोठे नव्हते. आणि मधुमक्काच होती ही. आमच्या गावाकडं जवळपास मधुमक्का आहे ना 30 रुपयाला 1 किलो आणि 50 रुपयाला 2 किलो भेटते. साधारणतः 8 ते 10 कणसं येतात त्याच्यामध्ये. आता तुम्ही बघू शकता इथं साधारणतः 50 रुपयाला 2 कणसं देत आहे. मी एकच घेतलेलं आहे 30 रुपयाचं, कारण 2 इतके कोण खाणार आहे म्हणून. आणि भरपूर चांगला रिस्पॉन्स वाटतो बरं का मला इथं. म्हणजे भरपूर लोक खात आहे. तर असा जो आपण माल पिकवतो ना तो विकता आला पाहिजे ह्या प्राईजमध्ये. ॲक्च्युली आता प्राईज नाही हा, म्हणजे बिझनेस टाईपच झालेलं आहे, एक शॉपच टाकलेला आहे असं समजता येईल. भरपूर वेळ लागतो असे पैसे कमवायला, पण शेतकऱ्यांकडे इतका टाईम नसतो, त्याच्यामुळं काही जास्त पैसे वगैरे भेटत नाही. मधुमक्का एकदम स्वस्त घेतल्या जाते. आणि असं जर डोकं लावलं तर नक्कीच चांगले पैसे वगैरे होऊ शकतात बरं का. तर 2 कणसं भाजले होते. मी तर नव्हता घेतला. एक अजून त्यांना गिऱ्हाईक आलं होतं त्यांच्यासाठी एक होता. नंतर मीठ आणि लिंबू लावून दिलं त्याला आणि घेतला. थोडं खारटच वाटलं मला. ह्या पी जीमध्ये आलो होतो मी, पण इथं व्हॅकन्सी नव्हती डेली बेसिससाठी. मग मी त्याच पी जीवर आलो परत. आणि आता पाणी वगैरे घेतलेलं आहे, आतमध्ये जातो आहे. ह्यावेळेस मला त्यांनी वेगळी रूम दिलेली आहे. आणि ही या ह्यावेळेस आहे ना ह्या रूममध्ये 2 खिडक्या आहे, मी तुम्हाला दाखवतो. आणि व्हेंटिलेशन एकदम प्रॉपर आहे यावेळेस रूममध्ये. तुम्ही बघू शकता, एकदम पॉश दिसती ही रूम. मला पहिल्यांदा दाखवलेली यांनी. रोड साईडच्याच रूम चांगल्या आहे या पीचमध्ये. हे बघा खाली तुम्ही बघू शकता, असं दिसतंय बाहेर आल्यानंतर साधारणतः. आणि आणखी एक खिडकी याला.
जी कपाटाच्या मागे आहे, कपाटची साईड चेंज केल्यानंतर ही खिडकी देखील ओपन होईल. पण हिच्यावर हार्डली 2 ते 3 फुटावर लगेच भिंत आहे. त्याच्यामुळं अवघड आहे परत आणि जास्त स्पेस पण वाटतोय मला या रूममध्ये कंपॅरेटिव्हली माझी जी जुनी रूम होती, त्याच्यामध्ये थोडा कमी स्पेस होता. कपाट वगैरे एकदम चांगले आहे. लॉक लागताय विशेषतः इथले आणि पहिले जे कपाट होते ना, त्यांचे लॉक नव्हते लागत पहिल्या रूममधले. तर अशी आहे ही हा नवीन रूम आणि त्याच प्राईसमध्ये आहे म्हणजे काही जास्त वगैरे लावलेले नाही त्यांनी. बाथरूम वगैरे सर्व सोय ॲज इट इज होती. बसलो होतो निवांत आणि तो पीजी बघितला मी, पण तिथं वॅकन्सीज नव्हत्या डेली बेसिससाठी आणि त्याच्यामुळे मी तिथं नाही आलो. मग परत इथं आलो. मला इथं आल्यानंतर एक वेगळी रूम देणार होती. मला माहीत होतं कोणतरी भंगार रूम भेटेल, पण नशिबाने खूप चांगली रूम भेटली. आणि ते जे मी पीजी सांगितलं होतं ते पीजी ना त्याच्यावर जेवण खूप भारी भेटतं. तर उद्या मी जेवण ट्राय करेल, उद्याचा व्हिडिओ त्याच्यामुळे नक्की बघा. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.